नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज चणा डाळीची आमटी बनवणार आहोत किंवा आपण हरभऱ्याची डाळ असेही म्हणतो त्याला. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय चविष्ट आमटी बनवून तयार होते. त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि गॅसवर एका पॅनमध्ये तिला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. खूप अगदी रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही आहे. गरम झाली पाहिजे ही डाळ एवढं मात्र भाजून घ्यायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ही डाळ धुवून घ्यायची आहे स्वच्छ. आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन ही वाफवून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ही वाफवली जाते. खूप काही गाळ शिजवायची नाही आहे. तर एका बाजूला गॅसवर अशा पद्धतीने एक खोबऱ्याचा तुकडा भाजून घ्यायचा आहे. चिमट्याच्या साहाय्याने आलटून पलटून अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. त्याऐवजी तुकडे करून कढईत भाजला तरी चालेल. थंड होऊ द्यायचं आहे. पॅनमध्ये चमचाभर धणे घेतलेले आहेत. ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. ब्राऊन कलर येऊ तेपर्यंत. 1 चमचाभर तीळ घेतलेली आहेत, सफेद तीळ. तिलासुद्धा 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचं आहेत आणि प्लेटमध्ये बाजूला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. धणे आणि तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते दळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पावडर बनवायची आहे. तसेच सेम पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मीडियम साईज 2 कांदे जाडसरच कापून घेतलेत, ते परतून घ्यायचे आहेत. थोडासा लसूण आणि 1 टोमॅटो. सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाले की गॅस बंद करायचा आहे. हे थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण. भाजलेल्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याला मिक्सरमधनं बारीक करायचं आहे, दळून घ्यायचं आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटोचं हे थंड झालेलं मिश्रणसुद्धा टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक. पॅनमध्ये घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल. तेल गरम झाल्यावर घालायचं आहे मोहरी, कढीपत्ता, किंचित हिंग, तीळ, कांदा, खोबऱ्याचं हे बारीक केलेलं वाटण मिक्सरमध्ये हे सुद्धा घालायचं आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. स्लो फ्लेमवर हे वाटण छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. तर यामध्ये घालणार आहोत 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 1.5 चमचा लाल मिरची पावडर. ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे. ही तिखट नसते जास्त. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले. आणि आता ॲड करायची आहे ही उकडलेली हरभऱ्याची डाळ. तर पाण्यासहितच मी ही ग्रेव्हीमध्ये टाकली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. वरतून मी आणखीन थोडंसं वाटीभर पाणी घालत आहेत. पाणी हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, तुम्हाला जसा रस्सा हवा असेल तसं. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे. ही आपली चणा डाळीची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.